एकादशी व्रतकथा. पद्मा एकादशी. युधिष्ठिरांनी विचारले, केशव, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी असते तिचे नाव काय आहे, कोण देवता आहे आणि विधी कसा आहे हे कृपया सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, याविषयी मी तुम्हाला आश्चर्यकारक कथा ऐकवतो जी ब्रह्मदेवाने नारद मुनींना सांगितली होती. नारदांनी विचारले, चतुर्मुख, आपणास नमस्कार असो. मी भगवान विष्णूच्या आराधनेसाठी आपल्या मुखातून हे ऐकू इच्छितो की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते. ब्रह्मदेव म्हणाले, मुनिश्रेष्ठ, तुम्ही खूप उत्तम गोष्ट विचारलीत. विचारणारच वैष्णव आहात ना. भाद्रपदच्या शुक्ल पक्षातील एकादशी पद्मा नावाने विख्यात आहे. त्या दिवशी भगवान ऋषिकेशाची पूजा करतात. हे उत्तम व्रत अवश्य करणं योग्य आहे. सूर्यवंशात माधांत नावाचे एक चक्रवर्ती सत्यनिष्ठ आणि शूर राजर्षी होऊन गेले. ते प्रजेचे पालन पोटच्या मुलाप्रमाणे करीत असत. त्यांच्या राज्यात दुष्काळ पडत नसे, मानसिक चिंता त्रास करीत नसत आणि व्याधींचा प्रकोपही होत नसे. त्यांची प्रजा निर्भय व धनधान्याने समृद्ध होती. राज्याच्या खजिन्यात फक्त न्यायोपर्जित धनाचाच संग्रह होता. त्यांच्या राज्यात सर्व वर्णाश्रमाचे लोक आपापल्या धर्मात मग्न राहत असत. माधंताच्या राज्याची भूमी कामधेनूप्रमाणे फळ देणारी होती. त्यांच्या कारकिर्दीत प्रजेला खूप सुख मिळत असे. एकदा एका कर्माचे फलभोग प्राप्त झाल्याने राजाच्या राज्यात 3 वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे त्यांची प्रजा भुकेने कासावीस होऊन मरू लागली. तेव्हा संपूर्ण प्रजा महाराजांकडे येऊन असे म्हणाली. प्रजा म्हणाली, महाराज, आपण प्रजेचे म्हणणे ऐकले पाहिजे. पुराणांमध्ये विद्वान पुरुषांनी पाण्याला नार म्हटले आहे. ते नारच भगवंताचे आसन निवासस्थान आहे, म्हणून त्यांना नारायण म्हटले जाते. नारायण स्वरूप भगवान विष्णू सर्वत्र व्यापक रूपात विराजमान आहेत. तेच मेघ रूपात जलवृष्टी करतात. पाण्यापासून अन्न तयार होते आणि अन्नापासून प्रजा जीवन धारण करते. महाराज, यावेळी अन्न वाचून प्रजेचा नाश होत आहे, म्हणून असा काही उपाय करा जेणेकरून आमचा उदरनिर्वाह होईल. राजा म्हणाला, तुम्हा लोकांचे म्हणणे खरे आहे, कारण अन्नाला ब्रह्म म्हटले आहे. अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात आणि अन्नापासूनच जग जीवन धारण होते. इह लोकात बहुधा असे ऐकण्यात येते आणि पुराणातही खूप विस्ताराने असे वर्णन आहे की राजाच्या अत्याचारामुळे प्रजा दुःखी होते. परंतु जेव्हा मी बुद्धिपूर्वक विचार करतो तेव्हा मी केलेला कोणताही अपराध दिसत नाही. तरी देखील मी प्रजेच्या हितासाठी संपूर्ण प्रयत्न करेन. असा निश्चय करून माधांत राजाने मोजक्या लोकांना बरोबर घेतले. विधात्याला नमस्कार केला व घनदाट वनाकडे निघाला. तेथे जाऊन मुख्य मुनी आणि तपस्व्यांच्या आश्रमांमध्ये फिरू लागले. एके दिवशी त्यांना ब्रह्मपुत्र अंगिरा ऋषींचे दर्शन झाले. त्यांच्यावर कृपा पडताच राजा अत्यंत आनंदाने आपल्या वाहनातून उतरले आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवून दोन्ही हात जोडून त्यांनी मुनींच्या चरणी नमस्कार केला. मुनींनी स्वस्ती म्हणून राजाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या राज्याच्या 7 भागांची विचारपूस केली. राजाने स्वतःची कुशलता सांगून मुनीच्या स्वास्थ्याविषयी विचारले. मुनींनी राजाला आसन आणि अर्घ्य दिले. ते ग्रहण करून जेव्हा ते मुनीच्या जवळ बसले तेव्हा त्यांनी त्यांचे येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला, भगवान, मी धर्मानुकूल प्रणालीने पृथ्वीचे पालन करीत होतो, तरीही माझ्या राज्यात पाण्याचा दुष्काळ पडला. याचे काय कारण आहे ते मला ठाऊक नाही. ऋषी म्हणाले, राजन, हे सर्व युगांमध्ये उत्तम सत्ययुग आहे. यात सर्व लोक परमात्म्याच्या चिंतनात मग्न राहतात. तथा यावेळी धर्म आपल्या 4 चरणांनी युक्त असतो. या युगात फक्त ब्राह्मणच तपस्वी असतात, दुसरे लोक नव्हेत. परंतु महाराज, तुमच्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करीत आहे. याचं कारणास्तव मेघ जलवृष्टी करीत नाहीत. तुम्ही याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अनादवृष्टीचा दोष शांत होईल. राजा म्हणाला, मुनिवर, एक तर तो तपश्चर्येत मग्न आहे व दुसरे निरपराध आहे, म्हणून मी याचे अनिष्ट करणार नाही. आपण दोष शांत करणाऱ्या एखाद्या धर्माचा उपदेश द्यावा. ऋषी म्हणाले, राजन, जर असे आहे तर एकादशीचे व्रत करा. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची पद्मा नावाने प्रसिद्ध एकादशी असते. तिच्या व्रताच्या प्रभावाने नक्कीच उत्तम दृष्टी होईल. नरेश, तुम्ही तुमची प्रजा व नातेवाईकांसह हे व्रत करा. ऋषीचे हे वचन ऐकून राजा राज्यात परतला. त्यांनी 4 वर्णांच्या सर्व प्रजेसह भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील पद्मा एकादशीचे व्रत केले. अशा प्रकारे व्रत केल्यावर मेघ जलवृष्टी करू लागले. पृथ्वी पाण्याने ओतप्रोत झाली आणि हिरव्यागार शेतीमुळे सुशोभित होऊ लागली. या व्रताच्या प्रभावाने सर्व लोक सुखी झाले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजा, यासाठी या उत्तम व्रताचे अनुष्ठान अवश्य केले पाहिजे. पद्मा एकादशीच्या दिवशी पाण्याने भरलेला घडा वस्त्राने झाकून दही व भातांसह ब्राह्मणाला दान दिला पाहिजे. त्याचबरोबर छत्री व वाहनाही दिली पाहिजे. दान करतेवेळी पुढील मंत्र म्हटला पाहिजे. नमो नमस्ते गोविंद बुध श्रवण संज्ञक अघोग संशय कृत्वा सर्व सौख्यप्रदो भव भुक्ती मुक्ती प्रशच्चैव
लोकांना सुखदायक. बुधवार व श्रवण नक्षत्राच्या योगाने युक्त एकादशीच्या दिवशी बुधश्रवण नाव धारण करणाऱ्या भगवान गोविंद आपणास नमस्कार असो. माझ्या पापराशींचा नाश करून आपण पुण्यवंताचा भोग आणि मोक्ष प्रदान करणारे आणि सुखदायक आहात. राजन, ह्याच्या पठण व श्रवणाने मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन जातो. धन्यवाद.